नमस्कार सर्वांना। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही तुळजापूरचं दर्शन घेतलं। तुळजापूर दर्शनानंतर आमचं जे शेवटचं ठिकाण होतं दर्शनाचं ते होतं पंढरपूर। तर ही आहे चंद्रभागा नदी। तर पंढरपूर हे चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेलं आहे। तर इथं आम्ही आलो आणि त्यानंतर गंगेला ओटी सोडतात म्हणून इथे आजी ओटी घेऊन बसल्या होत्या। मग त्यांच्याकडे आम्ही ओटी घेतली। ओटी घेतल्याच्या नंतर मग आम्ही इथं चंद्रभागा नदीकडे जायला निघालो। आणि मी पंढरपूरला पहिल्यांदाच आले होते। खूप दिवसांपासूनची इच्छा होती पंढरपूर पाहायची, पण ती इच्छा आज फायनली पूर्ण झाली। आणि इथं नदीमध्येच पुंडलिकाचं मंदिर आहे, ज्याच्यामध्ये पाणी आहे। ही 2-3 मंदिरं आहे जी पाण्यातच आहेत। तर आम्ही सगळ्यात आधी इथं ओटी सोडली गंगेला आणि अंधार पण पडलेला होता थोडासा। तर सगळ्यात आधी आम्ही इथं पुंडलिकाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो आणि त्यानंतर मग आम्ही पुढे जाणार होतो दर्शनासाठी। आणि इथंही आम्हाला विठ्ठलाचं दर्शन करायला रांग खूप मोठी लागली होती, म्हणून आम्ही ठरवलं होतं की मुख दर्शनच करायचं, कारण पुढं जायला पण खूप टाईम होत होता आणि लहान मुलं सोबत असली की त्यांचं पाहूनच सगळं करावं लागतं। तर पुंडलिकांचं दर्शन घेऊन मग आम्ही पुढे आलो। तर रात्र पण झाली होती, आता अंधार पण खूप पडलं होतं। आणि हे चंद्रभागा नदी, इथं बोटिंग पण होते, ते सगळे इकडं फिरवत होते, पण आम्ही काही बसलो नाही कारण उशीर झाला होता। त्याच्यानंतर आम्ही आलो इकडं आणि इकडं वरदला उचलून घेतलं होतं त्याच्या पप्पाने खांद्यावर आणि वरद सगळं पाहत चाललं होता, सगळी दुकानं पाहत चाललं होता। आणि दोन्ही बाजूनी दुकानं होती आणि समोर जे लाईट दिसतीये तिथंच आहे मंदिर। तर पहिल्यांदाच पंढरपूरला आले पाहायला आणि खूप छान असं मंदिर आहे आणि रात्रीचं पण खूप छान वाटत होतं। दोन्ही बाजूनी छान अशी दुकानं पण होती। त्यानंतर मग आम्ही इथं दर्शनासाठी आलो। पाहिलं तर खूप मोठी लाईन होती आणि 2-3 तास लागले असते दर्शन करायला लाईननी, म्हणून विचार केला की मुख दर्शनच करूया, म्हणून तुळशीचा हार घेतला आणि मग विठ्ठलांचं मुख दर्शनच केलं। पण खूप छान असं दर्शन झालं, खूप छान दिसत होते विठ्ठल रुक्मिणी। त्यानंतर इथं थोडीशी शॉपिंग केली आणि आता खूप रात्र झाली होती, रात्रीचा प्रवास करायचा होता, म्हणून आम्ही ठरवलं की आता गाण्याच्या भेंड्या खेळायच्या, म्हणून आम्ही आता गाण्यांच्या भेंड्या खेळायला लागलो। काही पण आहे गाणं आहे ना ना करते प्यार हाय मैं कर गई मर गई इश्क ना करना चाहे तो काय लग गणपतीचा महादेवाचा गणपती सार देव गणेशाला पूजती तिला मारा चप्पल काढून ह्याच्या तोंडात मारा। तुमसे प्यारे तुमसे प्यारे आलाय ना वरून कोणतं काय ग, मला तर आठवना हा वरून। हम दिल दे चुके सनम तेरे हो चुके सनम कसम नाही येत ना मी रानाजी माफ करना गलती मारे से हो गई ईश्वरा सर्वांना आरोग्य दे। ह्यावरून आहे, मी ऐकणारच नाही, हे ईश्वर असं आहे ते, ईवरून नाही ते, ईवरून इतनी शक्ती हमें दे न दाता, विश्वास कमजोर हो ना हमसे भूल कर भी कोई भूल हो ना, इतनी शक्ति हमें दे
उनका विश्वास कमजोर होना म्हणा ना वरून आता म्हटलं की ना तेच गाणं डबल म्हणताय मग नाना करते प्यारे झालं आम्ही म्हटलं होतं मी म्हणतो नेवर ना निबडा 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 काय इमुड का प्रवास केल्यामुळे आता ना तर येण्यासाठी चहा तर घ्यावाच लागणार होता, म्हणून आम्ही तर गावरान गुळाचा चहा घेण्यासाठी एका ठिकाणी थांबलो. इथं चहा घेतला आम्ही आणि मग परत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे आम्ही रात्री 2 वाजता घरी पोहोचलो. पण खूप छान असं दर्शनं झाली, खूप छान असा प्रवास झाला 2 दिवसाचा. जे स्वप्न होतं ते पण पूर्ण झालं आणि अशी छोटीशी मी शॉपिंग पण केली. तर अशा ह्या गाड्या आणल्या होत्या वरदला चिकूला, त्यानंतर बांगड्या वगैरे आणल्या होत्या आणि ह्या ज्या घंट्या होत्या त्या आणल्या होत्या. अशी छोटीशी शॉपिंग पण केली होती तिकडं. तर अशा प्रकारे खूप छान असं दर्शन झालं आमचं आणि खूप छान ट्रिप झाली ही. तर आयुष्यातली ही माझी सगळ्यात यादगार अशी ट्रिप असेल, कारण मला अक्कलकोटचं दर्शन घ्यायचं होतं. ते माझं स्वप्न पूर्ण झालं, म्हणून ही ट्रिप माझ्यासाठी खूप म्हणजे खूप आठवणीतली आहे. म्हणून मी ती सगळी कॅप्चर करून ठेवली, जेवढी करता आली तेवढी. चला तर मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि हे काही फोटो आहेत जे आम्ही काढले होते तिकडं. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.